रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री आदिशंकराचार्य विरचित श्रीकृष्णाष्टकम अगोदर श्लोक म्हणूया आणि मग आपल्या प्रवचनाला सुरुवात करूया. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं, सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, वृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. किशोरकान्तिरञ्जितं दृगज्जनं सुशोभितं, गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम्. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपल्याला 7व्या श्लोकाचा अर्थ पाहायचा आहे. समस्त गोपनंदनं मृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. आता थोडक्यात अर्थ पाहू, मग नंतर त्याचं विश्लेषण आपण करूया. समस्त गोपनंदनम म्हणजे सर्व गोप गोपी, त्यानंतर श्रीकृष्णाचे सगळे सवंगडी जे पूर्वजन्मामध्ये म्हणजे रामाच्या अवतारामध्ये जे अनेक ऋषीमुनी होते आणि त्यांना रामाचा सत्संग लाभावा म्हणून रामाच्या सान्निध्यामध्ये
आपल्याला जन्म मिळावा, म्हणजे ती रामाची भक्ती आपल्याला पुन्हा पुढच्या जन्मामध्ये करता येईल म्हणून भगवंताजवळ आशीर्वाद मागितला. आणि त्याप्रमाणे हे सगळे ऋषीमुनी जे आहेत ते कृष्णावतारामध्ये एकतर गोपी झाल्या, काही गोप झाले, काही सवंगडी झाले. त्या ठिकाणी वृक्ष, लता, वेली, नदी असं अनेक प्रकारचे रूप धारण करून त्यांनी कृष्णाच्या सत्संगतीमध्ये आपलं जीवन सफळ केलं. आणि असा कृष्ण जो आहे तो कसा आहे, तर त्या श्रीकृष्णाबद्दल आजच एक चांगली पोस्ट आलेली आहे. आपल्या कामाचे आहे म्हणून मी ती पुन्हा एकदा त्याचा उच्चार करतो. शिशुपाल वध आपल्याला माहिती आहे. शिशुपाल हा श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा, आत्याभाऊ आहे. तर आत्याभाऊ शिशुपाल याला श्रीकृष्णाबद्दल काहीतरी मनामध्ये दुजाभाव होता आणि म्हणून तो आपल्या भाषेमध्ये श्रीकृष्णाला काही ना काही अद्वा बोलायला लागला. श्रीकृष्णाने त्याच्या आईला वचन दिलं होतं की याचे 100 अपराध मी माफ करेल, क्षमा करेल. त्याप्रमाणे त्याने काही पण अपशब्द बोलला तरी भगवंत श्रीकृष्ण हे शांतपणे ते ऐकून घेत होते. आणि जेव्हा 100 अपराध झाले, 101वा अपराध त्याने केला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपले आत्याभाऊ असलेल्या त्या शिशुपालाचा वध केला. आता हे शिशुपाल आणि दंतवक्त्र हे दुसरे तिसरे कोणी नसून आदिनारायण भगवंताच्या ठिकाणी असणारे पार्षद जे आहेत ते जय विजय, ज्यांना 3 जन्म राक्षसाचे मिळाले, त्यामधले हे शिशुपाल आणि दंतवक्त्र आहेत. तर असा तो श्रीकृष्ण आहे. नंतर दुसरं त्याने दिलं आहे की या श्रीकृष्णाजवळ सुदर्शनासारखे शस्त्र होते. त्या सुदर्शनाचा उपयोग करूनच त्याने शिशुपालाचा वध केलेला आहे. आणि दुसरीकडे दुर्वास ऋषी जे अंबरीषाची परीक्षा पाहण्यासाठी गेले होते, त्या अंबरीषाच्या रक्षणासाठी भगवंताने कृष्णाने या दुर्वासांच्या मागे आपलं सुदर्शन चक्र लावलं आणि त्यामुळे दुर्वास सगळ्या त्रिभुवनामध्ये घाबरून जीव रक्षणासाठी पळत होते. आणि असं एवढं मौलिक शस्त्र सुदर्शनासारखं ज्यांच्या हातामध्ये आहे, तर त्यांनी ते सुदर्शन चक्र असतानासुद्धा दुसरीकडे सदैव श्रीकृष्णाचा जो फोटो आपण पाहतो त्यामध्ये हातात मुरली धारण केलेली आहे, असा तो श्रीकृष्ण. तिसरीकडे द्वारकाधीश म्हणून श्रीकृष्णाला आपण समजतो. श्रीकृष्ण द्वारकाधीश आहेत, त्या द्वारकेचे ते राजा आहेत. आणि एवढं राज्य वैभव सगळं असूनसुद्धा सुदामासारख्या निर्धन अशा आपल्या लहानपणच्या मित्राला जे आपला सखा मानतात असा भगवान श्रीकृष्ण. कालिया मर्दन हा जो प्रसंग आहे, त्या कालियाला त्या ठिकाणून यमुनेतून पळून जाण्यासाठी भगवंताने त्याच्याशी युद्ध केलं आणि कालियाच्या डोक्यावर उभं राहून, म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच्याच डोक्यावर उभं राहिल्यासारखं आहे. आणि तो प्रसंग असतानासुद्धा जो भगवान श्रीकृष्ण नृत्य करत आहे असा श्रीकृष्ण. आणि सर्व सामर्थ्य असूनही, सामर्थ्य सगळं आहे पण तरी पण हलक्यात हलकं काम जे आहे ते सुद्धा करायला मागे पुढे न पाहणार असा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो. म्हणजे काय की कुठलंही काम असेल तरी ते कनिष्ठ नाही, ते काम आपण कशा पद्धतीने करतो यावरून त्या कामाची योग्यता ठरत असते, कामाचं मोठेपण ठरत असतं. म्हणून एवढं सामर्थ्य असूनही ज्या भगवंताने भगवान श्रीकृष्णाचे सारथ्य केले अशा भगवान श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारची एक पोस्ट आज अनायसा आली होती म्हणून त्याचं एक स्मरण या ठिकाणी आपण केलं आहे. समस्त गोपनंदनम म्हणजे जो समस्त गोपांना आनंदित करतो. गोप, गोपी, सवंगडी सगळे चाले. हृदंबुजैक मोहनम म्हणजे हृदयरूपी कमळाला आनंद जो निर्माण करतो, ज्या हृदयरूपी कमळाला आनंदित करतो तो भगवान श्रीकृष्ण. प्रसन्न भानुशोभनम, प्रसन्न म्हणजे अगदी प्रसन्न, पाहिल्याबरोबर आनंद होईल असं ज्याचं शोभनम म्हणजे ज्याचं मुख असं आहे, दैदिप्यमान सूर्याप्रमाणे आहे. आणि तरी पण त्याच्याकडे पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाचा फोटो जरी पाहिला आपण तर आपल्या मनामध्ये भक्तीचा उदय होतो. अशा श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. नमामि कुंज मध्यगम, कुंज म्हणजे बाग, बगीचा, त्यामध्ये मध्यभागी असणारा, मध्यभागी कोण असतो, जो प्रमुख असतो तो मध्यभागी असतो. एखाद्या मीटिंगमध्ये चेअरमन जो असतो तो मध्यभागी बसलेला असतो आणि त्याच्या भोवती सगळी इतर मंडळी जशी असतात तशा त्या श्री श्यामसुंदराला मी नमस्कार करतो. त्यानंतर येतं निकाम कामदायकम. निकाम आणि काम हे 2 शब्द या ठिकाणी आहेत.
आता निकाम म्हणजे निष्काम, म्हणजे कामनारहित, आणि काम म्हणजे सकाम. म्हणजे सकाम असो किंवा निष्काम असो, या भक्तीने जो भगवंताचं भजन करतो, भगवंताचं पूजन करतो, अर्चन करतो, वंदन करतो, स्मरण करतो, त्या सर्वांच्या कामना यथायोग्य जशा असतील त्याप्रमाणे त्या प्रमाणात पूर्ण करणारा असा हा भगवंत आहे. आणि दृगंत चारू सायकम. आता या भगवंताचं सौंदर्य कसं आहे त्याचं पण वर्णन खूप छान पद्धतीने केले आहे. आधरम मधुरम जे आहे गीत, ते वल्लभाचार्यांनी लिहिलेलं जे गीत आहे, त्यामध्ये श्रीकृष्णाच्या प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक प्रसंगाचं वर्णन सगळं त्यामध्ये केलेलं आहे. सगळंच मधुर आहे त्या श्रीकृष्णाचं. तसा दृगंत चारू सायकम म्हणजे तो त्याचं सौंदर्य असं आहे की दुसऱ्याच्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये बाणासारखं त्याचं सौंदर्य वेधून जातं. आता जेव्हा बाण आपल्या हृदयामध्ये लागलेला आहे तेव्हा आपल्याला दुसरं तिसरं कशाचाही विचार नसतो, पण त्या बाणाने झालेली जखम जी आहे त्याचाच विचार असतो. पण तो बाण जो आहे तो भगवंताकडून आलेला आहे. त्यामुळे आपलं चित्त जे आहे ते भगवंताच्या चिंतनामध्ये म्हणजे गुंग ठेवण्याचं किंवा एखादं केंद्रित करण्याचं हे जे काम आहे ते दृगंत चारू सायकम अशा श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. रसाल वेणू गायकम म्हणजे आपल्या मुरलीने जे वेणू आहे त्या बासरीने सगळ्या जगाला वेळ लावणारा. मागे मी सांगितलं असेल, पुण्यामध्ये जे कोण होते एक अभ्यंकर, मला वाटतं फडके म्हणून 70-80 वर्षाचे ग्रस्त सुंदर प्रकारे बासरी वाजवणारे, ते पुण्यामध्ये सकाळच्या वेळेस जेव्हा फिरायला आपण जातो त्यावेळेस त्यांनी प्रयोग केला की ते आपले बासरी घेऊन जायचे आणि कुठेतरी जिथे शांतता मिळेल तिथे बसून ते बासरी वाजवायचे. त्यांची बासरी ऐकून तरुणी मुली जी आहेत, मुलं आहेत, ते सगळे आकृष्ट झाले आणि ते त्यांच्या भोवती येऊन उभं राहायला लागले. ते बासरीचे स्वर ऐकू लागले. आजची ही परिस्थिती आहे. आणि असं होता त्यांच्या मागे 70-80 लोकंसुद्धा एवढा मोठा जमाव त्यांची बासरी ऐकण्यासाठी उभा राहिला. हे पाहून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक ज्यांना बासरी शिकायची होती ते सुद्धा त्यांच्याकडे बासरी शिकायला लागले. असं होता 7-8-10 जणांनी मिळून 300-400 लोकांपर्यंत हा बासरीचा वेणूनाद आजही पुण्यामध्ये नेलेला आहे. आणि हे दृश्य याचा विचार केला तरी आपण पाहतो, एखाद्या गाण्याच्या वेळेस, एखाद्या श्रीमद भागवताच्या प्रवचनाच्या वेळेस जेव्हा एखादं भजन असतं त्यामध्ये जेव्हा बासरी वाजते तेव्हा आपलं चित्त मोहून जातं. म्हणून आपल्या मुरलीने सुमधुर असं गायन करणारा असा श्रीकृष्ण तो म्हणजे रसाल वेणू गायकम. आणि शेवटी म्हणतात नमामि कुंज नायकम म्हणजे त्या कुंज नायकाला, प्रमुखाला मी नमस्कार करतो, असा या 7व्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे. आता आपण थोडंसं त्यामध्ये विस्तार करून पाहूया. समस्त गोपनंदनम आपण आत्ताच पाहिलं, जो समस्त गोपांना आनंदित करतो तो. नंद आणि व्रजवासी जे आहेत हे सगळे धन्य आहेत, कारण त्यांचं भाग्य किती छान आहे पहा. त्याने कुठे पोत्या वाचल्या असतील, त्याने कुठे नामस्मरण केलं असेल, ते कुठे प्रवचनाला गेले असतील, हे सगळं नसलं तरी पण त्यांना भगवंताचा अखंड सहवास लाभत आहे. अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदातील 14व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. म्हणजे नंद आणि गोपवासी, व्रजवासी हे सगळे गोप धन्य आहेत. त्यांचे भाग्य किती छान, कारण परमानंद स्वरूप असणारा पूर्ण सनातन परब्रह्म असा भगवंत त्यांच्याशी यांनी संबंध जोडलेला आहे, म्हणून ते सगळे धन्य आहेत. आणि म्हणून समस्त गोपनंदनम म्हणजे व्रजभूमीमध्ये कुठेही असो, कोणत्याही वनात असो, कोणत्याही योनीत असो, आमचा जन्म हो अशी प्रार्थना करून त्यांनी त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. ते आपल्यासाठी खरोखर भाग्याचीच गोष्ट ठरणार आहे. कारण इथे जन्म झाल्यावर त्या व्रजवासामध्ये, व्रजभूमीमध्ये जन्म घेणं म्हणजे त्या ठिकाणी काय आहे तर श्रीकृष्णाचे भक्त जे आहेत त्या भक्तांची चरणधुळी काही ना काही कारणाने कुठल्या ना कुठल्या प्रसंगी आपल्या अंगावर पडणार आहे. आणि त्यामुळे आपण अनेक जन्मांच्या पापापासून मुक्त होणार आहोत आणि आपला नरदेह हा धन्य होणार आहे. समस्त गोपनंदनम त्यामुळे असं म्हटलेलं आहे. आता पुढचा जो शब्द आहे हृदंबुजैक मोहनम. हृदंबुजैक मोहनम. आता मूळ शब्द या ठिकाणी अंब आहे. मृदम भुजैक, अंब म्हणजे पाणी, अंबुज म्हणजे पाण्यामध्ये उत्पन्न होणारं कमळ.
आणि नंतर हृदंबुजैक म्हणजे हृदयकमळ, जसं आपण शिरकमळ, हस्तकमळ, चरणकमळ म्हणतो, तसं हृदंबुजैक म्हणजे हृदयकमळ, म्हणजे हृदयकमळाला आनंदित करणारा असा भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्णाबरोबर खेळताना, चोरी करून लोणी खाताना, गोपींचे दही दुधाचे माठ फोडताना, आपण जेव्हा जेव्हा हे कथानक श्रीमद भागवताच्या माध्यमातून ऐकतो, किंवा दूर कशाला आपल्याच घरात आपलीच नातू वगैरे जे आहेत, नातू बंटू, हे जेव्हा खेळतात तेव्हा आपल्याला त्यांच्या खेळण्यामध्ये त्यांच्या मागे पळून पळून आपण सुद्धा किती दमून जातो आणि पुन्हा शेवटी असं म्हणतो, त्यांचा गोंधळ, त्यांचं खेळणं, आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त टाकलेल्या असल्या तरी आपण म्हणतो त्यांच्यामुळे आज आपल्या घरामध्ये गोकुळ नांदत आहे. असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्या नातवामध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडतं. म्हणून श्रीकृष्णाबरोबर खेळताना किंवा गोपींचे दही माठ फोडताना जो आनंद होतो, त्या आनंदामुळे आमचे हृदय भरून येते. आता पुढचा शब्द त्यामध्ये आहे प्रसन्न भानु शोभनम. भानू म्हणजे सूर्य, भानू, अर्क, वासरमणी अशा अनेक शब्द या सूर्यदेवतेला आहेत. म्हणून प्रसन्न भानू शोभनम. शोभनम म्हणजे ज्यांचा चेहरा, ज्यांचं हास्य, ज्यांच्याकडे पाहिल्याबरोबर आपल्याला खूप आनंद होतो, प्रसन्नता प्राप्त होते ती. पण आता सूर्याकडे पाहायचं म्हणजे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला आपण सूर्याकडे पाहू शकतो, पण दुपारच्या सूर्याला आपण सहजपणे पाहू शकत नाही. त्यावेळेस आपण काय करतो की डोळ्यावर एक काळा चष्मा असेल तर तो लावतो आणि सूर्याला पाहण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. बऱ्याच वेळेस आपल्या ग्रहणाच्या वेळेस आपण अशा प्रकारे चष्मा लावून ते ग्रहण आपल्या डोळ्याने पाहतो, कारण त्याचं तेज जे आहे ते आपल्या साधारण डोळ्यांना ते सहन होत नाही. तर ते सहन व्हावं म्हणून आपण काय करतो की देवकीला ते तेज जे होतं भगवान श्रीकृष्णाने, गर्भस्तुती आहे आणि त्यानंतर देवकींना त्या कारागृहामध्ये भगवंताने चतुर्भुज स्वरूपामध्ये जेव्हा दर्शन दिलं तेव्हा त्या तेजाने देवकी आणि वसुदेवाचे डोळेसुद्धा दिपून गेले आणि ते म्हणतात की आता तुम्हाला या स्वरूपामध्ये आम्ही पाहू शकत नाही, कारण हे स्वरूप जे आहे ते आमच्या डोळ्याने ग्रहण करण्यासारखं नाही. आणि म्हणून त्यांनी विनंती केल्यावरून भगवंताने छोट्या लहान बालकाचं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. तसंच अनेक प्रसंगामध्ये ज्या वेळेस देवकीच्या मनामध्ये किंवा नंदाच्या मनामध्ये हा भाव आला की गर्गाचार्याने यांचं जे भविष्य सांगितलं होतं त्या भविष्यामध्ये की हा प्रत्यक्ष भगवंत तुमच्या घरामध्ये अवतरण झालेला आहे, पण ही गोष्ट कोणालाही सांगू नका. पण प्रसंग असे येत गेले आणि त्यावेळेस जेव्हा त्यांच्या मनामध्ये आपण भगवंत आहोत असा विचार देवकीच्या मनामध्ये आल्याबरोबर भगवंतांनी आपल्या मायेने त्या यशोदा मातेला घट्ट मिठी मारली आणि ज्यामुळे तिच्यामधला तो विचार निघून गेला आणि ती मायेमध्ये पुन्हा गुरफटली आणि तिला तो श्रीकृष्ण, छोटा बाळ श्रीकृष्ण आहे रांगणारा, तो आपला मुलगा म्हणून भासायला लागला. त्याचं देवत्व जे आहे त्याला ती विसरली आणि पुन्हा ती प्रपंचामध्ये घडून गेली आणि त्याच आनंदात राहिली. दुसरीकडे कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये भगवंताने अर्जुनाला जेव्हा दिव्यदृष्टी द्यायची असा विचार केला तेव्हा त्याने विचार केला की हा अर्जुन जो आहे तो आपल्या या चर्मचक्षुने माझं हे स्वरूप पाहू शकणार नाही. त्यामुळे भगवंतानी गीतेमधल्या 11व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे, न तु मां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगम ऐश्वर्यम. म्हणून मी असे ते दिव्य चक्षु जे आहेत ते तुला देतो आणि त्यामुळे तू माझं हे स्वरूप पाहू शकते. आणि त्यामुळे 11व्या अध्यायामध्ये जे दिव्य दर्शन अर्जुनाला दिलेलं आहे की अनेक हात आहेत, अनेक पाय आहेत, अनेक तोंड आहेत आणि असं ते दिव्य स्वरूप जे आहे ते स्वरूप भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाला दाखवलेलं आहे. हे स्वरूप जे आहे ते आपण पाहतो विश्वरूप दर्शन, ते दर्शनाचा एक चांगला नमुना जो आहे तो मी हैदराबादला एकदा अपोलो हॉस्पिटलमध्ये होतो मी आणि आमची सुनबाई, एक तिचा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने 8-10 दिवस तिथे मुक्काम होता. त्या ठिकाणी फिल्म सिटीमध्ये खूप मोठं एक मंदिर आहे आणि त्यामध्ये हे विश्वरूप दर्शन जवळपास ते बिल्डिंग 3 मजली आहे, तर 3 मजली उंचीचं असं भगवान श्रीकृष्णाचं ते विश्वरूप जे आहे ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे.
खूप पाहिल्यानंतर खूप आनंद मिळायचा. मी दुपारच्या वेळेस त्या ठिकाणी जाऊन बसायचं आणि ते खूप त्या ठिकाणी खरंच आनंद घेतला. दासबोध, आत्माराम आणि भगवद्गीता असे ग्रंथ त्या ठिकाणी मी वाचत होतो. दुपारी मला भरपूर वेळ असायचा तिथे. तर असं प्रसन्न भानुशोभनम असं भगवान श्रीकृष्णाचं मुख आहे आणि त्यामुळे आम्ही त्या श्रीकृष्णाला नमस्कार करतो. आता येतं निकामकामदायकम. आता आपल्या साधनेची प्रखरता किंवा भक्तीची जेवढी उत्कटता असेल तर असे जे भक्त आहेत त्या सर्वांची इच्छा हा भगवंत पूर्ण करणारा आहे. माऊलीने आपल्या पसायदानामध्ये जे म्हटलं, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी मात्र. आता याचा अर्थ गमतीने कीर्तनकार सांगतात, ज्याच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती पूर्ण हो. माझ्या मनामध्ये काहीतरी बटाटे वडे खाण्याची इच्छा असेल तर त्यासाठी जो जे वांछिल तो ते लाहो असं आपण कधीही करू नये. हे पाप आपण घेऊ नये. कारण भगवंताचं सांगणं जे आहे की ते माझी प्राप्ती व्हावी, सदिच्छा जी आहे ती आहे त्या ठिकाणी, पण विषयाची इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी असा अर्थ त्या पसायदानामध्ये नाही. हे आपल्या लक्षात घ्या. चोरांनी पण असंच म्हटलं तर कसं होईल की आमच्या इच्छा सगळ्या पूर्ण व्हाव्यात. आणि म्हणून इथे जे म्हटलेलं आहे निकाम कामदायकम, भगवंताची प्राप्ती हा मुख्य उद्देश आहे. पण त्याबरोबर जर काही गोष्टी जास्तीच्या मिळत असतील आपल्याला बाय प्रॉडक्टसारख्या तर त्या पण मिळाल्या तर हरकत नाही, पण मुख्य उद्देश भगवंताची प्राप्ती हाच असला पाहिजे. म्हणून सकाम आणि निष्काम या दोघांमध्ये फरक आहे. सकाम जे आहे कामनेनी आहे आणि निष्काम जे आहे कामनेरहित भक्ती आहे. म्हणजे मागण्यास काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनातून आलो. आम्हाला काही देऊ नका भगवंता, फक्त तुझी भक्ती आमच्याकडून अशीच अखंड घडत राहो असं मागणं म्हणजे निकाम कामदायकम असा विचार. आणि आपल्याला गीतेमधलं दुसरं वचन आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. म्हणजे माझी भक्ती ज्या भावाने जो जो करील त्याप्रमाणे मी त्यांना त्या त्या गोष्टी पुरवत असतो. आणि त्यालाच पुढे म्हणतात योगक्षेमम वहाम्यहम. त्यांचा योग आणि क्षेम हे वहन करण्याचं काम माझं आहे. समर्थ हीच गोष्ट आपल्याला सांगतात, असे हो जयांतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये भगवंताचं स्वरूप ज्या प्रमाणात प्रगट होईल, जसं जास्तीत जास्त प्रमाणात प्रगट होईल त्या प्रमाणामध्ये भगवंत आपल्याला त्यांचा आशीर्वाद देतात. आणि भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे असं पण म्हणतात. आणि तो भाव जर आपला थोडा जरी कमी झाला तर भगवंत आपल्यापासून दूर जातात असा त्याचा अर्थ आहे. आता पुढचा शब्द जो आहे दुर्गंध चारू सायकम, ज्याचे सौंदर्य अंतःकरणाला बाणासारखे वेधून जाते. मधुराष्टकम जे आहे श्रीमद वल्लभाचार्यांनी लिहिलेलं, त्यामध्ये पुन्हा एक असाच श्लोक येतो, गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. रूपम मधुरम तिलकम मधुरम, म्हणजे रूप मधुर आहे जे पाहिल्याबरोबर आपल्या अंतःकरणाला जसं एखादा बाण येऊन लागावा इतक्याप्रमाणे आपण विवळ होतो. आणि त्या भगवंताच्या वियोगाने आपल्याला तसं दुःख होतं आणि त्या भगवंताची प्राप्ती व्हावी असं त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर आपल्याला असं वाटतं. असे दुर्गंध चारू सायकम, अशा देवाला, अशा भगवंताला, अशा पूर्ण ब्रह्माला आम्ही नमस्कार करतो. दुसरीकडे आपण रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. ते रूप पाहिल्याबरोबर आपल्याला तसा आनंद होतो. त्यालाच द्रिगंध चारू सायकम असं म्हटलेलं आहे. आता पुढे जे विशेषण येतं ते म्हणजे रसाल वेणू गायकम. श्रीमद भागवतामध्ये वेणुगीत जो आहे ते एक गीत आहे. अनेक प्रकारच्या स्तुती श्रीमद भागवतामध्ये वेगवेगळ्या संदर्भामध्ये आलेल्या आहेत. भगवंताच्या दशमस्कंधामध्ये वेणुगीत जे आहे ते जवळपास 20 श्लोकामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि बरेच श्रीमद भागवताचे प्रवचनकार भागवत कथा सांगताना हा श्लोक आपल्या
नमनाच्या वेळेस म्हणतात. तो श्लोक असा आहे, बर्हा पीळम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयंती च मालां रंध्रान् वेणूर अधरसुधया पूरयङ्गोपवृन्दैः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशत् गीतकीर्तिः. 10व्या स्कंदामध्ये 21व्या अध्यायामध्ये हा 5वा श्लोक दिलेला आहे. त्याचा थोडक्यात अर्थ पाहू. म्हणजे हे आपल्याला रसाल वेणू गायकम हे जे आहे त्याचा अर्थ लक्षात येईल. ते म्हणतात, गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनामध्ये आलेले आहेत. त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे. बरहा पीडम नटवर वपुः, आणि मस्तकावर मोरपंख आहे आणि कानावर कण्हेरीचे गुच्छ आहेत. कर्णयोर कर्णिकारम, त्यांनी सोन्यासारखा पितांबर धारण केला आहे. बिभ्रद्वासक कनक कपिशम, आणि वैजयंतीच्या माला, गळ्यामध्ये वैजंती माळा धारण केलेली आहे. हे वैजंती माळा जे आहे त्याचासुद्धा एक चांगला म्हणजे व्हॉट्सॲपवर पोस्ट आली होती. वैजंतीचे जे फुलं असतात ते फुलं कशा प्रकारचे असतात ते त्यांनी दाखवलं. आणि त्या फुलामध्ये विशेष असं की त्याला म्हणजे एरवी आपण फूल टोचून जसे हार करतो तसं ते टोचण्याची गरज नसते. त्याच्यामध्ये तो दोरा आपोआप तसा जातो. असे ती वैजंती माळा भगवंताने धारण केलेली आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही जी फुलं आहेत ती केव्हाही कोमेजत नाहीत, केव्हाही ती टवटवीतच राहतात, अशी वैजंती माळा. आणि त्याचं रूप कसं आहे तर श्रेष्ठ नटासारखे. एखादा नट कसा नटावा, किती सुंदर दिसावा की आपण पुन्हा एरवी त्याला इतर ठिकाणी पाहिलं तर आपल्या लक्षातसुद्धा येत नाही हा तो नट आहे ज्याने त्या नाटकामध्ये त्या सिनेमामध्ये काम केलं, असं आपल्याला खरंसुद्धा वाटत नाही. जसं आपल्या सुदाम्याचं आहे पहा. कोणते नट होते ना पूर्वीचे, आता मला नाव नाही आठवत त्यांचं, काहीतरी चांगलं नाव आहे पहा. तर ते नट जे आहेत अगदी म्हातारे रोड असे आता नाही आहेत ते. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्याने जे सुदामाचं काम केलं आहे तो काम पाहिल्याबरोबर सुदामा किती दरिद्र होता याचंच खरं जे चित्र आहे ते आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. तर अशा श्रेष्ठ नटासारखे भगवंत किती सुंदर आहेत. आता बासरीची छिद्रं जी आहेत ते आपल्या अधरामृताने भरत आहेत. बासरी जी आहे ती 2 प्रकारांनी वाजवली जाते. एक तर त्याचं टोक जे आहे ते आपल्या ओठांमध्ये पकडून त्यामध्ये आपण हवा फुंकतो, आणि दुसरी असे की त्याच्या छिद्रामध्ये फुंकून पुन्हा बासरी वाजवायची. तर ती भगवंताची बासरी जी आहे ती दुसऱ्या प्रकाराची आहे. आणि गोपाळ जे आहेत, गोप जे आहेत, जे सवंगडी आहेत ते अखंड आपल्या भगवंताच्या कीर्तीचे गायन करीत असतात. आणि त्यामुळे हे वृंदावन जे आहे की त्यांच्या चरणामुळे अधिकच रमणीय झालेलं आहे. वृंदारण्यम, वृंदा म्हणजे आपल्या तुळशीचं वन ज्या ठिकाणी आहे तसं. आणि म्हणून रसाल वेणू गायकम अशा भगवान श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारचा हा 7वा श्लोक आहे. किती वेळ पाहून घेऊ आपण. एक थोडंसं आपण 10 मिनटाचा 10 मिनटात संपूया आणि मग पुढच्या भागात आपलं पूर्ण हे 8 अष्टक जे आहे ते पूर्ण होईल. तर पुढचं जे आहे, विदग्ध गोपिका मनोज्ञ तल्पशायिनं नमामि कुंजकानने प्रवृद्ध वह्निपायिनं किशोरकान्तिरञ्जितं दृगज्जनं सुशोभितं गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणं. याचा विचार आपण करूया. कुंजकानने, विदग्ध गोपिका मनोज्ञ तल्पशायिनं, म्हणजे जो चतुर गोपींच्या मनोरूपी सुकोमल अशा शय्येवर शयन करतो. आता विचार करा, आपल्या मनामध्ये जे जे विचार येतात ते जर प्रपंचाचे असतील तर त्या प्रपंचाच्या अनुसंधानामध्ये असल्यामुळे मनामध्ये ते विचार असल्यामुळे त्याप्रमाणे आपल्याकडून कृती घडत असते. त्याप्रमाणे आपल्यामध्ये त्या भावना, त्या काही चांगल्या गोष्टी नाहीत पण त्या प्राप्तीसाठी काही कामना आपल्या मनामध्ये निर्माण करतात आणि सहजपणे आपली कृती त्या गोष्टीकडे वळते. आणि आपल्याकडून जे करायचं नाही, जे आपल्या धर्माला अनुकूल असं नाही, जे आपल्या वेदांतामध्ये सांगितलेलं आहे त्या प्रकारे नाही, असं नको ते आचरण आपल्याकडून होत असतं. पण आपल्या मनामध्ये जर पूर्णपणे भगवत भाव असेल तर आपल्या मनामध्ये अशा वाईट वासना निर्माणच होणार नाहीत. आणि मग सद्वासना जेव्हा मनामध्ये असतील तेव्हा आपल्याकडून घडणारं प्रत्येक कर्म देखील चांगल्याच प्रकारचं होईल, असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता पुढे
कुंजकानने प्रवृद्ध वन्य पायिनम. हा एक प्रसंग दशमस्कंदामध्ये आहे. म्हणजे अनायसं या श्रीकृष्णाष्टकमच्या निमित्ताने आपण जे गोकुळाष्टमीला सुरुवात केली होती आणि आता कदाचित पुढे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी पण येणारच आहे आता या कार्तिक महिन्यामध्ये. तिथपर्यंत आपल्याला हा एक विचार करण्यासाठी आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वांसाठी अनायसं दशमस्कंदाचं एक पूर्ण पाठच झाल्यासारखं आपलं या सगळ्या प्रवचन मालिकेमध्ये होत आहे. भगवंताचं स्मरण हे आपल्याला किती आनंद देणारं आहे याचा अनुभव आपण सगळे घेत आहोत. म्हणून चतुर्गोपींच्या मनोरूपी सुकोमल शय्येवर जो शयन करतो असा भगवंत आणि कुंजकानने प्रवृद्ध वन्य पायिनम, जो कुंजवनात पेटलेल्या अग्नीचे प्राशन करणारा आहे अशा त्या श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. किशोरकांती रंजितम म्हणजे किशोरावस्थेमध्ये लहान मुलं जे आहेत ते दिसायला किती छान दिसतात, अंगकांतीने त्यांचं अंग कसं झळकत आहे, तसा तेजस्वीपणा जो आहे तो या भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे. दृगज्जनम सुशोभितम म्हणजे दृगंजनम म्हणजे अंजन म्हणजे काजळ, की ज्याचे नेत्र काजळाने अधिक सुंदर दिसत आहेत, अगदी उठून दिसत आहेत असा तो भगवान श्रीकृष्ण. आणि गजेंद्र मोक्ष कारणम म्हणजे त्या गजराजाला गजेंद्राला मोक्षप्राप्ती करून देणारा असा भगवंत आहे आणि म्हणून गजेंद्र मोक्ष कारणम. आणि पुढे म्हणतात नमामि श्रीविहारिणम. आता श्रीविहारिणम म्हणजे नुसतं कृष्ण न म्हणता श्रीकृष्ण म्हणा, नुसतं राम न म्हणता सीताराम म्हणा, कारण सीतेसहित राम, श्रीसहित व्यंकटेश बालाजी विष्णू, म्हणून लक्ष्मीसहित, म्हणून श्रीविहारिणम नमामि श्रीविहारिणम म्हणजे या चराचरामध्ये विहार करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला जो नेहमी लक्ष्मी मातेसहित असतो अशा श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. अशा प्रकारे थोडक्यामध्ये या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी आले आहे. आणि पुढच्या वेळेस आपण याचा विस्तार पाहूया आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. त्यामध्ये गजेंद्र मोक्षसुद्धा आहे, इंद्रद्युम्न राजा आहे, ती कथा आहे आणि अशा बऱ्याच कथांमधून आपल्याला हा श्लोक समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आता या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणचे झाले कठीणचे झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली मोहरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी
जनहित विवारी जनहित विवारी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गोपाळ कृष्ण भगवान की जय. हा धन्यवाद धन्यवाद. छान झालं, उत्तम. तुमचे विशेषण कृष्णाचे फार सुरेख तुम्ही सविस्तर रीतीने उलगडून दाखवले. अतिशय छान. धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद. श्रीराम जय राम. खूप छान झालं काका. हो बरोबर धन्यवाद. पण आतापर्यंत म्हणजे भागवत ऐकताना नुसतं हे श्रीकृष्णाष्टक म्हणून थांबत होतो, आता त्याचे डिटेल्स कळले. खूप छान वाटलं. हो ना बरोबर. नुसतं वाचून हे फक्त अष्टक वाचून थांबत होतो भागवतामध्ये ऐकताना. हो ना हो बरोबर आहे. आणि कोणता रेफरन्स कुठल्या स्कंदात आला ते काकांनी सांगितलं. आणखी तू गोडी वाढली त्यातली. हो नाही अगदी. आणि कसं आता उद्यापासून हेच आहे ना, सर्व पितृ अमावस्या आहे. आपल्या पितरांसाठी म्हणून आपण भागवताचं जे वाचन आहे ते सुद्धा अखंडपणे केलं पाहिजे. आणि मागे मी ऑडिओ स्वरूपामध्ये सगळ्या भागवताचे पूर्ण 345 अध्याय पण पाठवले होते. तर ते जर आपण ऐकले आणि आणायचं हातामध्ये गोरखपूर प्रेसचं जर आपण भागवत हातात घेतलं तर रोज एक एक अध्याय आपण जर वाचलं तर 1 वर्षभरामध्ये संपूर्ण भागवताचं वाचन चांगल्या प्रकारे आपलं होऊ शकेल. छान काका, खूप छान वाटलं आणि अरे वा खूपच छान माहिती मिळाली. केंद्र फार छान केंद्रकर वहिनी तुम्ही आल्या, छान वाटलं मला. छान वाटलं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार तुम्हाला. जय जय काकूंना पण नमस्कार. हो काकू ऐकत आहे काकू. हां हो. छान झालं सर. हो छान झालं धन्यवाद धन्यवाद. सर. ते त्या सिटीचं नाव काय म्हणलं सर? ते लक्षात नाही आलं माझ्या. ते ग्रीन सिटी आहे का? कोणती? हैदराबादचे फिल्मिस्तान. फिल्म सिटी फिल्मिस्तान नव्हे. नाही ते 2 आहेत. ते फिल्म नगर एक आहे, फिल्म सिटी वेगळं आहे. फिल्म नगर जे आहे तिथे अपोलो हॉस्पिटल आहे. तिथे रामोजी नाही रामोजी वेगळं आहे. रामोजीचं वेगळं आहे. हे फिल्म नगर वेगळा एरिया आहे. हां ही कोणती सिटी आहे सर? मग ही फिल्म नगर म्हणतात त्या भागाला. हां बरं बरं. फिल्म नगर म्हणतात त्या भागाला. जय जय रघुवीर समर्थ. ऐकण्यामध्ये खूपच छान येतं. बरं 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 धन्यवाद. आवाज ग्रीन सिटीचं नाव काय सर? नाही त्याला फिल्म नगर म्हणतात. फिल्म सिटी म्हणू नका तुम्ही. फिल्म नगर. जे रामोजी जे आहे ते जास्त फेमस झालं आहे. त्यामुळे सगळे शूटिंग वगैरे तिकडे होतात रामोजीमध्ये, फिल्म सिटीमध्ये. पण हे फिल्म नगर एक वेगळा भाग आहे. अच्छा अच्छा. हां तिथे खूप हैदराबाद. हां हैदराबाद खूप सुंदर मंदिर आहे. ते खूप सुंदर आहे. चला ठीक आहे. श्रीराम जय राम. जय जय. छान झालं सर. खूप छान माहिती मिळाली. छान छान धन्यवाद.